फेवरेट स्पॉट आहे. हे आहे माझं गावचं घर. ही आमची शेती आहे. इथे आम्ही आमच्यासाठी रोस्ट बनवत आहेत, घी रोस्ट. हाय गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आम्ही जातोय केरळला वापस म्हणजे न्यू इयरसाठी पण गेलो होतो. आणि आज आम्ही चाललोय आमच्या गावाला, जिथे की आमचं शेत वगैरे आहे. हरीच्या मामांचं गाव आहे, तर तिकडे आम्ही सगळ्यांना भेटायला चाललोय. तर आय विल शो यू द जर्नी आणि आमचं शेत वगैरे दाखवेल, गावाकडचं जुनं घर दाखवेल. तर इट इज गोइंग टू बी नाईस मिनी लॉग काइंड ऑफ थिंग. सो स्टे ट्यून. आणि आमच्यासोबत जर्नीमध्ये आहे मिस चिऊ आणि श्रीराज आणि हरी ड्राईव्ह करतो. अँड वी आर ऑन द वे टू केरला. आणि आमची जर्नी बाकी आहे अजून 1 तास ऑलमोस्ट. तर श्रीराज हॅज जॉईन्ड अस इन द लॉग फॉर द फर्स्ट टाइम. श्रीराज, से हाय टू माय सबस्क्रायबर्स. तर स्टे ट्यून, खूप छान छान व्ह्यूज दाखवणार आहे मी तुम्हाला. गाईज, आम्हाला आईस ॲपल ट्राय करायचं होतं, तर आम्ही आता गाडी थांबवली इथे. कशी आहे? फर्स्ट टाइम ट्राई करते ना. ये इसको कहते हैं आइस एप्पल इंग्लिश में, बट तमिल में ये नुंग कहते हैं. हाँ, थोडं थोडं बस. चिव काय म्हणत होते? हरी काय? पैन इंडिया. पैन इंडिया क्यों? क्योंकि उनको हर एक लैंग्वेज आती है, हर एक लैंग्वेज में गाना बजाता है. हरी, I did not touch Northeast enough. I did not get French from there. हरी is like about to become pan India. थोड़ा फ्रेंच एक शब्द आता था, बोल French नहीं है, Northeast. Northeast. Still, my husband is pan India. Pan India superstar. पैन इंडिया वाइफ. I am the celebrity, but he is the pan India. God coming outside for. What festival it is going on? Daily. Shiva's birthday. तर इकडे केरळामध्ये काल शिवाचा वाढदिवस सेलिब्रेट करतात. तर त्याच्या तिरुवादरे असं काहीतरी म्हणतात. तर त्याच्या शिवाची रथयात्रा आहे इथे केरळामध्ये. तर आम्ही हे बघायला आलो. खूपच सुंदर. 2 रथ आहेत, एक इकडे एक मागे आहे. आणि मागच्या रथामध्ये शिव पार्वती आहेत. तर गाईज, इथे हत्ती पण आहे. चिऊ, तुला केव्हाचं हत्ती बघायचं आता?
पोहोचलेलो आहोत माझ्या सासरी. माझ्या सासरी म्हणजे हे हरीचं गाव आहे आणि हा आमचा फेवरेट स्पॉट आहे. जेव्हा पण आम्ही येतो तर आम्ही ह्या स्पॉटला थांबतो आणि खूप फोटोज घेतो. तर खूप सूदिंग आणि खूप छान असं वातावरण आहे इकडे. व्ह्यूज खूप सुंदर आहे. तर लेट मी शो यू. आमचा हा फेवरेट स्पॉट तुम्हाला आवडला की नाही नंतर नक्की सांगा कमेंट्समध्ये. हरी, यू वॉन्ट टू से एनिथिंग अबाउट दिस स्पॉट? Yeah, this is one of the peaceful spot here. Oh, केरला बस. हाऊ डू यू फील हरी कमिंग हियर, स्पेंडिंग टाइम? it always feel relaxing here. है ना, See both the sides full ग्रीनरी. greenery, right? Paddy field. In rainy season, this will feel more good. नाव इटसेल्फ इट इज सो गुड. एवढं सूदिंग वाटतंय ना गाईज इथे, म्हणजे मी सांगू नाही शकत. आणि जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्याच्यापेक्षा 100% जास्त हे डोळ्यांना छान दिसतंय. एवढी ग्रीनरी आहे इथे. म्हणजे लिटरली असं वाटतंय की मी एका मूवीमध्ये आहे आणि असे सुंदर व्ह्यूज मला बघायला मिळत आहे. व्हिडिओ तर आम्ही जस्ट आता ते फोटोशूट वगैरे संपला आमचा आणि आम्ही आलेलो आहोत. बाय बाय, आय मिस यू. तर गाईज हे आहे माझं गावचं घर. लेट मी शो यू. Say hi to my subscribers. फेमस हो गया अभी. तर हे आहे बॅकयार्ड. इथे लिंबाचं झाड आहे, परत तिकडे हे फणस आहे, तिकडे केळीचं झाड वगैरे आहे. तर हे बघा इथे फणस कसं आलं आहे. ह्याला खूप मोठी मोठी फणस आहेत, पण आता हे छोटंसंच आहे. तर असं आहे माझं सासरचं घर. लाइम नहीं चाहिए अभी, कच्चा है वो पूरा. क्या मालूम है आपको? तर इथे मराठी शब्द सांगितलाय आणि ते गेस करायला सांगतोय हरी त्यांना. व्हॉट इज मुंगी? नींबू एंड चीटी मूंगी मराठी में मूंगी बोल. मराठी में मूंगी, हाँ केरला में इरुंब. केरला में इरुंब. इरुंब उरुंब उरुंब. तमिळ एरुंब. इरुंब सब भूल गए क्या? तमिळ मल्याळम सब भूल गए. तर आम्ही चाललोय आता आमचं शेत बघायला. हरी कुठे चाललोय आपण? You said ना. शेती बघायला. कोणाची आहे? Ours. Ours. Our whole family. फॅमिली खेती. ये ना. पप्पा का पूरा एक जगह. तरी आम्ही चाललोय आमच्या शेताकडे, जे की खूपच सुंदर असणार आहे. मी ऑलरेडी पाहिलेलं आहे हे, 2-3 वेळा येऊन गेली आहे मी इकडे. तर इथे पॉन्ड आहे. इथे पॉन्ड आहे. ही आमची शेती आहे. इथे भाताची शेती आहे. इकडे पण आमची आणि ही पण आमची आहे. Video there thinking.
काय काढली चिव्यांनी? चिंचा. मला पण दे ना. आंबट आंबट आहे खूप. एक मछली पानी में डबा चपात करून देतो. सी दिस बॉईज. काय करताय रे? व्हॉट आर यू गाईज डुईंग? ഞാൻ അങ്ങനെ കുമിഞ്ഞു നിൽക്കും. ബാഗ് കൊച്ചിനിലെ പോയി കഴിഞ്ഞാൽ कडे मारीले. आता कुठे जायचं? तर गाईज आम्ही सकाळपासून म्हणजे दुपारपासून हरीच्या सगळ्या पाहुण्यांकडे फिरतोय. एवढं खाल्लंय म्हणजे आणि नुसतं गोड बापरे. असं गोडचा कोटा आज पूर्ण भरून गेला. न्यू इयर रिझोल्युशन असं खड्ड्यात गेले शुगर खाण्याचं. म्हणजे यांच्याकडे पायसम तर इतकं गोड असतं बापरे. पायसम म्हणजे खीर बाय द वे. तर आज इकडे काहीतरी फेस्टिवल होतं त्यामुळे सगळ्यांच्या घरी इकडे पायसम बनवलेलं होतं. तर सगळीकडे आम्ही पायसम पीत आलोय, स्नॅक्स खात आलोय. आणि आता अजून 3 घरी जायचं आहे आम्हाला. आणि 3 घरी जाऊन पण आम्हाला चहा कॉफी स्नॅक्स हेच सगळं खायचं आहे. तर सुपर ओव्हरलोड आहे. चिव कसं वाटतं एवढं सगळं खाऊन? फूड कोमा झाल्यासारखं झालं आम्हाला सगळ्यांना. स्वीट कोमा. बाय बाय करपोड. आणि आम्हाला हे गिफ्ट दिलं कारण इकडे खूप गरमी आहे. तर गाईज आमच्या घरातच मामी आमच्यासाठी रोस्ट बनवत आहेत. घी रोस्ट. तर त्या घरातूनच म्हणजे पहिलं हॉटेल होतं त्यांचं पण आता घरातूनच चालवतात. तर आमच्यासाठी स्पेशल बनवलं जातोय. OMG, this much big hurry we are going to eat. Chu, are you ready? This is for the roast, not dosa. मसाला रोस्ट केला हे साधा मध्ये. साधा द्या. ओरे मसाला घ्यायचा आणि टोल साधा घ्यायचा. मसाले म्हणतात. मसाला नाही एक घी रोस्ट मसाला नाही साईड मसाले रोस्ट केला. शिराज, आपके हिंदी स्किल्स आपके हिंदी स्किल्स दिखाओ. हिंदी स्किल्स. No. No. आपला इकडे Our roast is ready, guys. Wow. माहिती म्हणतो Roast is ready. So I'm going to eat the first roast. This is the actual thing. Previously we used to prepare this much also. Now because of the length of the stone, it is this much. अशा पद्धतीने आमचा केरला डे संपला.
हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.